मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी फिल्डिंग लावली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर याचाच भाग म्हणून धनंजय मुंडे दिल्लीत दाखल झाल्याचं समजतंय. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना विचारलं असता धनंजय मुंडेंशी आपला संपर्क झालेला नसल्याचं तटकरेंनी सांगितलं. तसंच भेट झाली तर दिल्लीला येण्याचं कारण आपण त्यांना विचारणार असल्याचं तटकरेंनी सांगितलं. त्याचवेळी धनंजय मुंडेंचं वैयक्तिक कारण असू शकतं असं स्पष्टीकरणही तटकरेंनी दिलेलं आहे. पण तर मग आता कोणाचा राजीनामा होणार, कोण आतमध्ये येणार मंत्रिमंडळात? सर, असं सांगितलं जातंय की फिल्डिंगसाठी ते इथे आलेले संसदेत. धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहीत नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही. कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय. कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असं असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात, असंही होऊ शकतं. धन्यवाद.